तर थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल आज मी काय बनवत आहे. तर मुलांच्या आवडीचा पदार्थ आहे हा. आणि आपण एक काकडी घेतलेली आहे बघा. ही मीडियम साईजची अशी काकडी घेतलेली आहे. ह्याचं जे वरचं टोक आहे दोन्ही साईडचं ते आपण कापून घेतलेलं आहे. आता ह्याची जी साल आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. हा खूप म्हणजे पौष्टिक पदार्थ आहे. हा लहान मुलांसाठी, लहान मुलांना भरपूर प्रमाणात आवडेल आणि एकदम झटपट होणारा पदार्थ आहे. तर बघा काकडी आपण छान अशी सोलून घेतलेली आहे. आता आपल्याला ही काकडी किसून घ्यायची आहे. तर तुम्ही काकडी घेताना ना चेक करा, म्हणजे काकडी कधी कधी कशी कडू पण असते, त्याच्यामुळे काकडी थोडीशी खाऊन बघायची. म्हणजे जर कडू असेल तर पूर्ण पदार्थ आपला खराब होऊन जाईल. तर आता काकडी असं जाड किसणीने मी किसून घेतले बघा. थोडीशी जाडच किसायची आहे, एकदम बारीक नाही किसली मी बघा. तर आता काकडी किसून झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये एक पेस्ट वापरणार आहे. ही पेस्ट आहे मिरची, अद्रक आणि लसणाची. मी अशी मिक्सरला अशी ओबडधोबड जाडसरच अशी पेस्ट करून घेतलेली आहे. तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून जरी घेतलं तरी पण चालेल, ठेचा बनवून. तर आता मी थोडंसं चिमूटभर हिंग वापरणार आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ. आणि आता मी हे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. तर हे सगळं आपल्याला मिश्रण आता मिक्स करायचं आहे. त्याच्या आधी आपल्याला मी ओवा घेतलेला आहे. हा ओवा आपल्याला हातावर असा चोळून घ्यायचा आहे. हा ओवा चोळून झाल्यानंतर आपल्याला हे मी अर्धा चमचा असे तीळ घेतलेले आहेत, सफेद तीळ आहेत हे. आता हे सगळं मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी झटपट होणारा पदार्थ आहे बघा हा. 5 ते 10 मिनटात होतो लगेच. घरात काकडी तर आपल्या अवेलेबलच असते आणि खूपच छान असा पौष्टिक पदार्थ बनतो. आता मुलांची शाळा पण चालू झालेली आहे, तर टिफिनसाठी काय बनवायचं, तर हा पदार्थ तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. खूप हेल्दी पदार्थ आहे आणि जास्त तेलकट वगैरे आपण अजिबात बनवणार नाही आहे. तर थोडंसं मिश्रण बघा मला असं पातळ वाटलेलं, त्याच्याकरता मी 2 चमचे बेसन घेतलेलं होतं. आणि आता अजून मी तांदळाचं पीठ पण वापरलेलं आहे, म्हणजे थोडंसं असं कुरकुरीतपणा येईल वडीला. आणि आपण भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीरमुळे छान अशी चव येते. तर आता हे सगळं मिश्रण आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघा आपलं मिश्रण छान असं मिक्स झालेलं आहे. आणि आपण ह्याच्यामध्ये बिलकुल पाणी नाही वापरलं, कारण काकडीला स्वतःच्याच अंगचं पाणी असतं. तर आता एका डिशला ना आपण तेल लावून घेतलं. त्या डिशवर हे जे मिश्रण आहे ते आपल्याला थापून घ्यायचं. छान असं थापून घेऊया आणि आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. तर वाफवायच्या आधी आपल्याला कढईमध्ये ना पाणी गरम करून ठेवायचं, म्हणजे वाफायला पण छान असे वाफून निघतील. तर म्हणजे तयारी करून ठेवायची, कढईमध्ये पाणी उकळायला ठेवायचं. तर आता हे बघा आपण थापून घेतलेलं आहे. आणि आता ह्याच्यावरती ना सफेद तीळ आहेत ते पण मी वरतून टाकणार आहे, म्हणजे आपल्या ज्या वड्या आहेत दिसायलाही छान लागतील आणि खायलाही अप्रतिम. तर बघा इडलीच्या पात्रामध्येच मी हे वाफवून घेणार आहे. तर मी पाणी आधीच ऑलरेडी पहिलेच गरम करायला ठेवलेलं, उकळायला छान उकळी आली आहे. आता जी आपली ताटली होती आपण मिश्रणाची ती आपण ठेवून 10 मिनटासाठी वाफवून घेऊया. तर बघा 10 मिनटानंतर आपली मस्त अशी वडी वाफवून झालेली आहे. आता ही काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया. ह्याचं पूर्ण म्हणजे रूम टेम्परेचरवर यायला पाहिजे आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला ही कट करून घ्यायची आहे. तर आता आपण थंड करून घेऊया आधी. तर आता बघा आपली वडी आहे, जे आपण मिश्रण वाफवून घेतलेलं ते छान असं थंड झालेलं आहे. आता चाकूच्या साहाय्याने आपल्याला छान हे अशा चौकोनी अशा वड्या आपण कापून घेऊया. खूप पौष्टिक पदार्थ आहे काकडीचा हा, मुलांसाठी एकदम हेल्दी आणि मुलांना टिफिनसाठी द्यायला पण एकदम परफेक्ट पदार्थ आहे हा. आणि अगदी झटपट होणारा आहे बघा मस्त. आता या छान अशा वड्या आपण सोडून घेऊया. बघा एकदम इझिली निघत आहेत, कारण आपण छान अशा पद्धतीने वाफवून घेतलेलं होतं आणि खाली डिशला आपण तेल लावल्यामुळे ना या एकदम असं इझिली निघत आहेत. कुठेच मिश्रण आपलं चिकटलेलं नाही आहे, कारण आपण चांगल्या पद्धतीने वाफवून घेतलेलं आहे. आता आपण या पद्धतीने सगळ्या वड्या सोडवून घेऊया. बघा किती छान दिसत आहे. तुम्ही नुसती जरी खाल्ली वाफवलेली तरी पण छान लागेल. आणि आता आपण ह्या वड्या आहेत त्या सगळ्या सोडवून घेऊया. आता या सगळ्या वड्या बघा आपण मस्त अशा ताटातून काढून घेऊया मस्त आणि छान अशा शालो फ्राय करूया. तुम्हाला जर डीप फ्राय करायचं असेल तरी पण चालेल, पण मी शालो फ्रायच करणार आहे, कारण ह्याला थोडंसं हेल्दी टच द्यायचं आहे आपल्याला. त्याच्याकरता थोडंसं आपण शालो फ्रायच करूया, कारण ऑलरेडी या वाफवलेल्या आहेत आणि
शिजलेलं आहे सगळं. फक्त आपल्याला मग थोडंसं असं कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण शॅलो फ्राय करत आहोत. तर तुम्ही नुसत्या जरी खाल्ल्या किंवा नुसतं फोडणी दिली ना तुम्ही राई, जिरा आणि सफेद तिळाची आणि त्या फोडणीमध्ये नुसत्या अशा परतवल्या 2 मिनिटासाठी तरी पण छान लागेल ह्या. तर आपण या पद्धतीने शॅलो फ्राय करून घेऊया मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत. आणि छान लागतात ह्या वड्या. वरतून अशा दोन्ही साईडने आपण छान अशा कुरकुरीत फ्राय करूया आणि आतून अशा सॉफ्ट खूप सुंदर लागतात खायला, एकदम अप्रतिम चवीच्या होतात. आता छान अशा या आलटी-पलटी करून दोन्ही साईडने मस्त अशा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊया. तर बघा मस्त अशा आपल्या दोन्ही साईडने आपण छान अशा फ्राय करून घेत आहोत. आता ह्या आपल्या दोन्ही साईडने छान अशा खमंग कुरकुरीत काकडीच्या वड्या आपण दोन्ही साईडने अशा गोल्डन बघा कलर आलेला आहे, सोनेरी कलर किती छान दिसत आहे. आता आपण या सगळ्या वड्या काढून घेऊया एका डिशमध्ये. तर असं चमचमीत वड्या आपण मस्त असे फ्राय करून घेऊया दोन्ही साईडने आणि मस्त चटणीबरोबर सर्व करूया. बघा छान अशा फ्राय करून घेतलेल्या आहेत दोन्ही साईडने मी या पद्धतीने. एकदम झटपट होणारा पदार्थ आहे. अगदी 10 मिनिटात घरात जर काकडी अवेलेबल असेल तर या पद्धतीने आपण हे काकडीच्या वड्या बनवू शकतो. आता मी दुसऱ्या पण ज्या उरलेल्या आहेत त्या पण अशा सगळं शॅलो फ्राय करून घेऊया आपण या पद्धतीनेच. तर बघा आपण दुसरी पण बॅच अशीच फ्राय करून घेऊया, आलटी-पलटी करून छान असा सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही साईडने खमंग अशा छान अशा फ्राय करून घेऊया. आणि मस्त अशा चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर किंवा पुदिना आणि कोथिंबीरची जरी चटणी बनवली ना तुम्ही तरी पण त्याच्याबरोबर खाल्लं तरी चालेल किंवा नुसत्या अशाच खाल्ल्या ना तरी पण अप्रतिम लागतात. तर आता या सगळ्या आपण वड्या छान अशा फ्राय करून घेऊया आणि काढून घेऊया डिशमध्ये, सर्व करून घेऊया. मस्त खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत. तर मित्रमैत्रिणींनो, काकडीच्या या कुरकुरीत वड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या स्वादिष्ट रेसिपीसोबत आपण भेटूया. पण रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच पारंपरिक रेसिपीसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. चविष्ट आणि झटपट तयार होणाऱ्या या काकडीच्या वड्या एकदा नक्की करून बघा. तर भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.